मी अविनाश काकडे, मी सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी देशपांडे सभागृहामध्ये 11 तारखेला दुपारी 12 ते 3च्या दरम्यान आपल्या देशाचा खराखुरा इतिहास समजून घेण्यासाठी हजर राहावं। त्या ठिकाणी 1857च्या युद्धापासून तर स्वातंत्र्य लढापर्यंत शेवटच्या 47 पर्यंतचा आम्ही इतिहास तिथे दृकश्राव्य माध्यमातून सगळ्या तऱ्हेने दाखवणार आहोत। आणि हा इतिहास माहीत केल्याशिवाय तुम्हाला वर्तमान घडवता येणार नाही, भविष्यात जाता येणार नाही। लंकेत सोन्याच्या विटा आहे असं म्हटल्याने आम्हाला मिळणार नाही। आमचा इतिहास जो जसा होता तसा, झालेल्या चुका, कारण आम्ही भूतकाळापासून धडा घेतला पाहिजे, वर्तमानासोबत समन्वय साधला पाहिजे आणि भविष्याचं चिंतन केलं पाहिजे। आम्ही काय करतो, भूतकाळाची म्हणजे हे करतो, पीडा घेऊन येतो, वर्तमानाशी संघर्ष करतो आणि भविष्य काळामध्ये चिंता व्यक्त करतो, बदला घेण्याचा प्रयत्न करतो। हा इतिहास जाऊन रिअल इतिहास आम्हाला माहिती व्हावा, ज्याच्यापासून आमचं भविष्य सुधारावं, हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या परिवारामध्ये फ्रीडम फायटर या भारताच्या स्वतंत्रामध्ये लढामध्ये जे आपलं जीवन त्याग केलं त्यांची सुद्धा पार्श्वकथा याच्यावर चालणार आहे। हो, बिलकुल चालणार। आणि विशेषतः जसे आपल्या महात्मा गांधीजी त्यांनी जे विचार वगैरे त्यांनी जसं भारताला स्वतंत्र करण्यासाठी काय विचार मांडले, त्यांना सुद्धा 75 आहे। पहा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजून घ्या। महात्मा गांधीची हत्या झाली, तिथे महात्मा गांधीचे अनुयायी होते आतपार, पण गोडसेला कोणी एक 5 बोटाची चापट मारली नाही। तो शांतीचा जो संदेश होता तो किती डेप्थमध्ये होता गांधीचा, हे समजून घ्या। माझे काका गेले, इंग्रज सैनिकांनी सांगितलं की तुला गोळ्यांनी मारून देऊ, तू इथून मागे जा। तर त्यांनी सांगितलं, तुम्ही जे हिम्मत होगा तो छाती पे मार, मेरे भगने की बात मत कर, मेरे छाती पर मार। त्यांनी शस्त्र घेऊन नाही गेले, तो अहिंसा प्रतिकार होता, कारण गांधींनी संदेश दिला होता, करो या मरो। आम्ही मरणं कबूल केलं, करणंही कबूल केलं, आम्ही पळणं कबूल नाही केलं।